कर्नाटकातल्या गदग जिल्ह्यात नदीला अचानक आलेल्या पुरामुळे बस वाहून गेली आहे। या बसमध्ये अनेक प्रवासी प्रवास करत होते, त्यामुळे अनेकांचा जीव हा धोक्यात आला होता। मात्र जवळच्या गावकऱ्यांनी वेळी सतर्कता दाखवत या बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना दोराच्या साहाय्याने नदीच्या किनाऱ्यावर आणलं। तुम्ही दृश्य पाहू शकता कशा प्रकारे ही बस पुराच्या पाण्यात अडकलेली आहे। आपण ही चित्तथरारक दृश्य पाहू शकता। आणि याच बातमी संदर्भात आपण अधिक चर्चा करूया। आमचे कोल्हापुरातले प्रतिनिधी प्रताप नाईक आपल्यासोबत आहेत। प्रताप, आपण दृश्यांमधून पाहतो की कशा प्रकारे बस जवळजवळ निम्मी बस ही पुराच्या पाण्यात अडकली होती, मात्र गावकऱ्यांनी वेळीच तत्परता दाखवली आणि प्रवाशांचे प्राण वाचलेत। अधिक काय माहिती आहे? गिरीश, आपण पाहतो की गदगहून ही जी बस आहे ती दड्डूरला निघालेली होती, दड्डूर गावी। आणि दड्डूर गावात जवळच एक नाला आहे नदीवरून जाणारा, त्या नाल्यावरून जाताना बसचा तोल तुटला आणि त्याच्यानंतर हा नाला ही बस जी आहे ती नाल्यामध्ये पडली। पुराचं पाणी खूप मोठ्या प्रमाणात असल्यामुळं बसमध्ये जे अडकलेले प्रवासी आहेत ते अर्धे पाण्यामध्ये आणि अर्धे बाहेर अशा प्रकारची एकूण स्थिती निर्माण झालेली होती। या प्रवाशांनी आरडाओरड केल्यानंतर तात्काळ आजूबाजूच्या गावातली जी लोक आहेत त्यांनी या घटनेकडे फक्त बघत न राहता किंवा फोटो न घेता त्यांनी त्या ठिकाणी स्वतःहून गावातले दोर जे आहेत ते आणले आणि त्याच्यानंतर हे दोर टाकून त्या लोकांना सुखरूप काढायला बाहेर काढलं आणि त्या गावकऱ्यांना यश मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आलेलं आहे। आणि आतापर्यंत जे लोक बाहेर काढलेले ते 18 लोकांना आतापर्यंत बाहेर काढलेले, इतर लोक सुद्धा त्याच्या गाडीमध्ये आहेत। ते काढण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे, पण कुठल्याही प्रकारची प्रशासन यंत्रणा पोहोचायच्या आत गावकऱ्यांनी विचार करून त्या ठिकाणी दोरखंड आणला आणि त्याच्यानंतर ह्या लोकांना वाचवायला सुरुवात केली। त्यामुळे कुठल्याही प्रकारचे जीवितहानी झालेली नाही आहे, हे सगळ्यात महत्त्वाचं या दुर्घटनेतलं वैशिष्ट्य म्हणावं लागेल। अगदी बरोबर प्रताप, कुठलेही नुसतं दृश्य बघत न बसता गावकऱ्यांनी जी तत्परता दाखवली आणि स्वतः पुढाकार घेत त्यांनी या बसमधील प्रवाशांना जी मदत केली आहे ती नक्कीच कौतुकास्पद आहे। तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।